नमस्कार मित्रांनो, आज जी कथा आपण ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे विहीर। ही एक काल्पनिक भयकथा आहे। या कथेचे लेखक आहेत तेजस काकडे। चला मग कथेला सुरुवात करूया। रत्नागिरी जिल्हा म्हणजे महाराष्ट्राला मिळालेला वरदानच म्हणावं लागेल। पूर्वेकडे सह्याद्रीच्या उंच उंच अशा अतूट रांगा, पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र, या दोन परिसीमांमधील लहान मोठ्या दऱ्या आणि त्यामध्ये दूरवर पसरलेल्या समुद्र खाड्यांचे पाणी, हिरवीगार दाट वनश्री, नारळी पोकळीच्या बागा, अशा निसर्गरम्य देखाव्याने रत्नागिरी जिल्हा नटलेला आहे। पर्यटकांना मोहिनी घालतील अशी अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत। गणपतीपुळे म्हणजे माझं सर्वात आवडतं ठिकाण। अशा सुंदर रत्नागिरी जिल्ह्यात दिनकरराव सावंत व सावित्रीबाई सावंत यांच्या घरी पाळणा हल्ला मुलगा झाला होता। दिनकरराव म्हणजे पंचक्रोशीत मोठी असामी होती। वडिलोपार्जित नारळ आणि आंब्यांच्या वाड्या होत्या त्यांच्या। त्याच वाड्या ते सांभाळत होते आणि पंचक्रोशीत सर्व जास्त बागा त्यांच्याच होत्या। त्यामुळे त्यांना भरपूर मान होता। कोणालाही मदत करायला ते त्वरित धावून जात असत। व्याज न घेता आर्थिक व्यवहार करायचे तसे ते राजकारणी नव्हते, पण समाजसेवा करण्यात ते अग्रेसर। याच त्यांनी घेतलेल्या समाजसेवेच्या व्रताने सगळं गाव त्यांना आप्पा म्हणत होते। आता त्यांना मुलगा झाला होता। सगळीकडे आनंदी वातावरण होतं। मुलाचं नाव त्यांनी हर्षवर्धन ठेवलं, पण सगळे त्याला हर्ष याच नावाने बोलत असत। हर्ष मोठा होत होता। वर्षे लोटली आणि आप्पांनी शेतीतून फळबागांमधून खूप पैसे कमावले होते। जमीन जुमला, नोकर चाकर त्याने दिमतीला भरपूर होते। शेतात राबायला गडी माणसं होती जे लांबचे होते। त्यांना आप्पांनी त्यांच्या मळ्यात छोटी घरं बांधून दिली होती। इकडे हर्ष मोठा झाला होता। बाबाकडे एवढा पैसा असून पण त्याला कसलाच बडेजाव नव्हता। त्याचं एकदम साधं राहणीमान असायचं। आप्पांनी त्याला पुण्याला पुढील शिक्षणासाठी पाठवलं। इकडे यांच्याकडे पैसे भरपूर येत होते, त्यामुळे आता आप्पा पहिल्यासारखे राहिले नव्हते। माणसासोबत गोड बोलून काम करून घेणारे आप्पा आता शिव्या देऊन काम करून घेत होते। त्यांना फक्त पैसा हवा होता, बस, बाकी काही नको होतं। एवढा पैसा येतोय, कोणाची पण मते फिरणारच ना। त्यांना वाटायचं एवढं काम केलं तर इतकं उत्पन्न आहे, एवढा पैसा येतोय, आणखी जोर जबरदस्तीने काम करून घेतलं तर दुपटीने पैसा कमवू आपण। त्याने अजून जमिनी खरेदी केल्या, पण तिथे काम करायला गडी भेटत नव्हते। त्यामुळे रात्रपाळीवर त्याच गड्यांना नवीन जमिनी करायला लावत असत। कोणी ऐकलं नाही, नको म्हटलं तर त्याला शिव्यांची लाखोली वाहत असत। एवढा बदल झाला होता त्यांच्यामध्ये। या बदलाचं कारण म्हणजे काय तर पैसा। याच पैशामुळे त्यांना दारू आणि जुगार यांचाही नाद लागला होता। त्यांचं म्हणणं असं होतं की दारू पिणं आणि जुगार खेळणं ही श्रीमंत असल्याची लक्षणं आहेत। हर्ष शिक्षण घेत होता। त्याच महाविद्यालयात तो रोहिणी नावाच्या मुलीच्या प्रेमात पडला। रोहिणीच्या घरातून लग्नाला विरोध नव्हता। त्यांना हर्ष पसंत होता। आता राहिला होता तो प्रश्न आप्पांचा। हर्ष दिवाळीसाठी गावाला आला होता। त्यावेळी त्याने आप्पांना रोहिणीबद्दल सांगून टाकले। आप्पा देखील लगेच लग्नाला तयार झाले होते, पण हर्ष म्हणाला, लगेच लग्न नको, मला नोकरी करू देत, माझं सगळं स्थिर स्थावर झालं की मग करू लग्न। हे ऐकून आप्पा हबकले। म्हणाले, अरे ही शेतीवाडी जमीन जुमला तुझंच तर आहे सगळं, जरा लक्ष घातलंस की समजेल तुला पण सगळं। यावर तो गप्प बसला आणि दिवाळी झाली की तो शहरात निघून गेला। तिकडून त्याने आप्पांना फोन करून सांगितले की मी तयार आहे जमीन कसायला, तिथेच मशागत करेन, तुमच्यापाशी राहीन, तेवढंच तुम्हाला आधार वाटेल। हे ऐकून आप्पा आनंदाने अक्षरशः वेड्यासारखे सगळ्या घरभर नाचले। सगळे त्यांना बघत होते, पण त्यांचं लक्ष कोणाकडेच नव्हतं। काही दिवसात धूमधडाक्यात हर्ष आणि रोहिणीचं लग्न झालं। रोहिणी सून म्हणून आप्पांच्या वाड्यात आली। दिसायला ती अतिशय सुंदर होती आणि स्वभाव पण एकदम मनमिळाऊ। त्यामुळेच कदाचित हर्षला ती आवडली असेल। असेच दिवसांमागून दिवस जात होते।
सगळे आपापल्या कामात व्यस्त होते. हर्ष जवळपास सगळं आता शिकला होता, त्यामुळे आप्पांवरचा भार थोडा का होईना कमी झाला होता. आप्पांना आता नातवाचं तोंड पाहायची घाई झाली होती. हर्षच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती, तरी मूल होत नव्हतं. डॉक्टर केले, देव केले, नवस केला, पण काहीच गुण आला नाही. हर्षची आई मात्र रोहिणीला सतत टोचून बोलू लागली होती. शिव्या देत असायची. ते रोहिणीला सहन व्हायचे नाही आणि ती तिच्या खोलीमध्ये जाऊन रडत बसायची. असंच एके रात्री रोहिणीने हर्षला सांगितले, मला माझ्या आईबाबांना भेटायला जायचं आहे. 2 दिवसांनी हर्षने रोहिणीला तिच्या आईबाबांकडे पुण्यात नेऊन सोडलं. रोहिणीने आपल्या माहेरी आल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली की कशी हर्षची आई म्हणजे तिची सासू तिला छळते, अपमानास्पद वागणूक देते. रोहिणीची आई तिला सांगते, हे बघ रोहिणी, सगळं नीट होईल. आपण एकदा पुण्याच्या गणपतीला जाऊन येऊया, त्याला नवस करूया. तो म्हणे सर्वांचा नवस पूर्ण करतो. हे ऐकताच रोहिणीच्या चेहऱ्यावरती तेज आलं, कारण गणपतीपुळे तिचं सर्वात आवडतंचं ठिकाण. तिथलं ते मयुरेश्वराचं समुद्री किनारी असलेलं मंदिर, त्या मंदिराला समुद्राच्या धडकणाऱ्या लाटा आणि मंदिराच्या मागे असलेले डोंगर, खूप मस्त वातावरण असतं नेहमी. आणि तिथं गेलं की काय माहीत, फारच प्रसन्न वाटतं. अशा वातावरणात ती जाणार होती, मोकळा श्वास घ्यायला. तिची आई म्हणाली, आपण 2 दिवसात निघूया. 2 दिवसांनी रोहिणीचा परिवार, आई, वडील आणि ती पुण्याहून गणपतीपुळेकडे निघाले. पुण्याच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं आणि रोहिणीला सासरी सोडायचं, असं त्यांचं एकंदरीत नियोजन होतं. 8 तासाच्या प्रवासानंतर ते गणपतीपुळ्याला पोचले. दर्शन दुसऱ्या दिवशी घेणार होते. आदली रात्र त्यांनी पुळ्यात काढायची ठरवली. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून ते तिघेही मंदिरात गेले. रोहिणीची आई मयुरेश्वरासमोर हात जोडून उभी होती आणि म्हणाली, देवा मयुरेश्वरा, आजवर तू मला, माझ्या लेकीला, माझ्या कुटुंबाला काहीच कमी पडू दिलं नाहीस. जे मागितलं त्यापेक्षा नक्कीच जास्त आमच्या पदरात पाडलंस. पण आता शेवटचं मागणं मागते तुझ्या पुढे, ते देखील माझ्या लेकीसाठी. तिने नवस मागितला की माझ्या लेकीला मूल होऊ देत, त्याला मी तुझ्या दर्शनासाठी घेऊन येईन व तुला अभिषेक घालेन. रोहिणी दर्शन घेऊन समुद्रकिनारी आली. मावळत्या सूर्याकडे पाहत ती त्यात हरवून गेली होती. रोहिणीचा प्रवास सुरू झाला तिच्या सासरी जाण्यासाठी, पण ती यावेळी टवटवीत दिसत होती. सासरी जाताना तिच्या मनात भीती नव्हती की कसलं दडपण नव्हतं. ते सासरी पोचताच त्यांना अनपेक्षित धक्का बसतो, कारण एवढ्या 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान दिनकररावांचा दारूचा आणि जुकाराचा नाद भयानक वाढला होता. त्यांनी या पायी बरीच जमीन विकली, कामगार काढून टाकले होते. ते कामगार हर्षच्या पाया पडत होते, विनवणी करत होते, आम्हाला काढू नका, कामावर ठेवा. पण हर्षच्या हातात काहीच नव्हतं. सगळा कारभार दिनकररावांच्या हातात होता. दिनकरराव जे बोलतील तो शब्द अखेरचा. एवढं सगळं घडून गेलं होतं, पण रोहिणीला हर्षने कधी फोनवरती काहीच सांगितले नाही, याचं जास्त वाईट वाटत होतं तिला. 2 महिने उलटून गेले होते आणि रोहिणीने गोड बातमी दिली. तिला दिवस गेले होते. जरा अस्वस्थ वाटू लागल्याने ती आणि हर्ष डॉक्टरकडे गेले असताना त्यांना हे समजलं. हर्ष तर आनंदाने वेडावून गेला होता. त्या क्षणाची त्याने जवळपास 3.5 वर्ष वाट पाहिली होती. त्याला असं झालं होतं की कधी घरी जाऊन सगळ्यांना सांगतोय. घरी बातमी धडकताच सगळे आनंदी झाले. सगळीकडे आनंदी वातावरण झालं होतं. कालपर्यंत शिव्या देणारी सासू आज सुनेची दृष्टक काढत होती. आप्पा सावतांच्या वाड्यात आता एक नवीन पाहुणा येणार, आपल्याला आजोबा अशी साथ घालणार. दुडूदुडू सगळीकडे पळणार, भूक लागले की रडणार. हा सगळा विचार करून आप्पा फारच खुश होते. आप्पाने देखील आनंदाच्या भरात आजपासून दारू आणि जुगाराचा नाद सोडल्याची घोषणा केली. सगळ्या घराला दिवाळी सण आल्यासारखं उधाण आलं होतं. काही महिन्यांनी घरात पाळणा हल्ला. रोहिणीला मुलगी झाली होती. सगळे आनंदित होते. आप्पांनी जवळपास 10 ते 15 किलो बर्फी सगळ्यांना गावभर वाटली होती. सगळेच खूप खुश होते. जवळपास 2.5 तपांनी या वाड्यात नवजात शिशूचा रडण्याचा आवाज घुमला होता. सर्व काही सुरळीत चाललं होतं. हर्षच्या मुलीचा बारसा झाला.
नाव ठेवण्यात आलं आर्या. बघता बघता आर्या 2 वर्षाची झाली. तोत्र बोलू लागली. आप्पांना बा बा अशा आवाज द्यायची. आप्पा तिला जास्त जवळ घेत नव्हते, कारण त्याने तिला जवळ घेतलं की त्यांच्या अवतीभोवती एक वेगळीच वातावरण निर्मिती होई. काहीतरी त्यांना अस्वस्थ वाटत असे. अनेकदा हे झालं, पण ते कधी कोणाला काहीच बोलले नाही. तरी आर्यासारखी आप्पांच्या जवळ यायची, पण आप्पा तिला जास्त वेळ जवळ ठेवत नव्हते. अशाच एका रात्री आप्पा गाढ निद्रेत असताना त्यांना एक स्वप्न पडलं आणि त्यांना त्या स्वप्नात एक हिरवी साडी घातलेली, हातात हिरव्या बांगड्या, कपाळावरचं कुंकू पसरून नाकावर आलेली एक बाई त्यांना दिसली. तिचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. स्वप्नात येत ती जोरात किंचाळली. दिनकर सावंत, बघ मी परत आली आहे. बघ मी परत आली आहे. आप्पा दचकून जागे झाले. त्यांना सर्वत्र अंगावर घाम फुटला होता. त्याने शेजारी पाहिलं. त्यांची पत्नी शांत झोपली होती. आप्पा पाणी प्यायले आणि म्हणाले, कदाचित कामाच्या ताणामुळे येत असतील असली स्वप्न, आणि त्यांनी ते दुर्लक्ष केलं. पण दुसऱ्या दिवशी त्यांचं डोकं फार दुखत होतं. डिसेंबरचा महिना संपत आला होता. अखेरचा एक दिवस बाकी होता. तर त्या शेवटच्या दिवशी आप्पा आणि त्यांच्या गावातील मित्रांनी आप्पांच्या मळ्यात एक जंगी पार्टी आयोजित केली होती. तिथे सगळं होतं. मांस, मच्छी, दारू, सगळं काही. यांची पार्टी सुरू झाली होती. आप्पांनी दारू सोडली होती, पण मित्रांच्या आग्रहाखातर त्यांना घ्यावीच लागली. त्याने थोडी घेतली आणि म्हणाले, मी लघुशंकेसाठी जाऊन येतो. ते उठले, हातात बॅटरी घेऊन आंब्याच्या बागेत निघाले. त्याने आटोपतं घेतलं आणि मागे फिरले तर त्यांना तिथे कोणाची तरी चाहूल लागली. आप्पांना वाटलं कोणीतरी मित्र आला असेल, म्हणून त्याने आवाज दिला. त्या दिशेने बॅटरी मारली. त्या प्रकाशात त्यांना एक बाई दिसली. ही तीच बाई होती जी काल रात्री आप्पांच्या स्वप्नात आली होती. आप्पांची तिला पाहताच बोबडी वळली. सर्व अंगावर घाम फुटला होता त्यांच्या हृदयाची स्पंदने त्यांना आता स्पष्टपणे ऐकू येत होती. इतके ते जोरात धडकत होते. आप्पा तिच्याकडे पाहत तसेच निश्चित होऊन खाली पडले. त्याने थेट डोळा उघडला तेव्हा ते फार बिथरले होते. खूप घाबरले होते. प्रश्नांवर प्रश्न विचारत होते. मी कुठे? कोणाला काहीच कळत नव्हतं ते काय बोलत आहेत ते. तसं डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांना सावरायला वेळ लागेल. आप्पा मात्र हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत होते आणि आठवत होते की ती बाई कोण होती. कारण आप्पांना थोडं असं वाटत होतं की त्या बाईला त्यांनी कुठेतरी पाहिलं होतं. आणि हळूहळू त्यांच्या लक्षात सारं वृत्तांत आलं. भूतकाळात घडलेली एक खूप मोठी घटना, जिचा आप्पांना काळाच्या ओघात विसर पडला होता की त्यांना काहीच फरक पडला नव्हता, कारण ते तेव्हा फार निर्दयी झाले होते. 2.5 ते 3 वर्षापूर्वी दिनकररावांना दारूचा आणि जुगाराचा भयानक नाद लागला होता. अगदी वेड्यासारखे ते वागत होते. पैसे कमी पडले तर जमिनी विकत होते, उधार घेत होते. एवढं सगळं करणारा माणूस फक्त नातू येणार हे ऐकताच दारू आणि जुगार सोडतो. कसं शक्य आहे ते? एके दिवशी आप्पा जुगारात हरले आणि त्याने पणाला लावलेले पैसे पण गेले. म्हणून ते ज्या दिवशी हरले त्या दिवशी त्यांनी त्यांची जमीन एका माणसाला लगेच विकली. त्यांचा व्यवहार झाला. जमिनीला लागून एक विहीर होती. त्यात 12 पाणी असायचं, म्हणून त्याने ती एकरभर जमीन कसायला गणपत नावाचा गडी ठेवला होता. तो आणि त्याची बायको दोघेही तिथेच राहत होते. गणपत दिवसभर राबायचा आणि त्यातून आप्पा त्याला पगार द्यायचे आणि त्यातूनच मग त्याचं घर चालायचं. पण आता ती जमीन आप्पाने एका माणसाला विकली होती. एके दिवशी तो माणूस आप्पांच्याकडे आला आणि म्हणाला, तुमचा गडी जमिनीची जागा सोडायला तयार नाहीये. त्याला खरं वाटत नाहीये की तुम्ही मला ती जमीन विकली आहे ते. मला ती जमीन आत्ताच्या आत्ता रिकामी करून हवी आहे, नाहीतर माझे पैसे परत द्या मला. आप्पा दारूच्या नशेत होते आणि हे ऐकताच ते फार संतापले आणि तावातावाने गणपतच्या झोपडीकडे निघाले. ते झोपडीजवळ आले आणि मोठमोठ्याने आवाज दिला, गण्या बाहेर ये. मालकाचा आवाज ऐकताच
एका हाकेत तो धावत बाहेर आला आणि आप्पांसमोर येऊन उभा ठाकला. आप्पा म्हणाले, ही जमीन काय तुझ्या बापाची आहे का रे? मी ही जमीन या माणसाला विकली आहे आणि आता या जमिनीचा आणि माझा काहीच संबंध नाही. तुला एकच सांगतो, दिवस मावळायच्या आत ही जागा खाली कर आणि पगार घे आणि तुझं गाव काढ. हे ऐकताच गणपा पार कोसळून गेला. विनवण्या करीत म्हणाला, मालक, अहो तुम्ही हकलवून दिलं तर आम्ही कुठे जायचं, काय खायचं? हे सगळं होत असताना गणपतची बायको बाहेर आली आणि ती देखील गयावया करू लागली. गणपत म्हणाला, मालक, अहो बायको पोटूशी आहे, तुमच्या पोरीप्रमाणे आहे, तिचा तरी विचार करा. हे ऐकताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, कारण हर्षला मूल होत नव्हतं आणि त्यात हे असं गणपत म्हणतोय आणि आप्पा दारूच्या नशेत होते. संतापाने उफळून आलेल्या आप्पांनी विनवण्या करीत असलेल्या गणपतच्या बायकोला तिच्या दंडाला पकडून जोरात हिसाडा दिला. तो धक्का इतका जोरात बसला की ती तिथेच शेतात कोसळली आणि पोटावर पडली. वेदनेने ती विवळू लागली. ती शेवटच्या महिन्याला होती. गणपत खूप घाबरला. तो पळत बायकोजवळ गेला. ती वेदनेने विवळत होती, मोठमोठ्याने रडत होती. आप्पा ते सगळं पाहून जरा बिथरलेच आणि त्यांनी तिथून पळच काढला. मागून गणपतने दिलेला मदतीचा आवाज हवेतच विरला. बाकीच्या गड्यांच्या मदतीने गणपतने बायकोला रत्नागिरीच्या दवाखान्यात आणलं आणि त्याला समजलं की बायको पडल्यामुळे त्याचं मूल दगावलं होतं. त्याने मोठमोठ्याने बायकोकडे पाहत टाहो फोडला. सोबत असलेल्यांनी त्याला धीर देत शांत केलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते घरी आले. सगळे पांगापांग झाल्यानंतर गणपत आणि त्याची बायको खूप रडले. दोघांनाही समोर काही मार्ग दिसत नव्हता. सगळीकडे अंधारच अंधार दिसत होता. तेवढ्यात त्याची बायको उठली आणि पळत विहिरीकडे गेली. याला इकडे काही कळायच्या आत तिने आतमध्ये उडी घेतली. गणपतने पोचेपर्यंत, पाण्यात उडी टाकेपर्यंत त्याच्या बायकोचा मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्याने ते दृश्य पाहत जोरात टाहो फोडला, पण ऐकायला जवळ कोणीच नव्हतं. त्याने पुढचा मागचा विचार न करता घरात गेला आणि एक कासरा घेऊन त्याने स्वतःला लटकवून घेतलं, कारण त्याला माहीत होतं मालकाचं आपण काही वाकडं करू शकत नाही, म्हणून त्याने स्वतःला संपवलं होतं कायमचंच. एक हसतं खेळतं घर काही क्षणातच उद्ध्वस्त झालं होतं, ते देखील सणासुदीचं ऐन दिवशी, कारण त्या दिवशी संक्रांत होती. आप्पांना दवाखान्यात बेडवर हे सगळं आठवत होतं, पण त्यांच्या मनात विचार आला, 3 वर्षापूर्वी गेलेली व्यक्ती माघारी कशी येऊ शकते? या घटनेबद्दल रोहिणीला काहीच कल्पना नव्हती. 2 दिवसांनी आप्पांना घरी सोडण्यात आलं. आप्पा घरी आले, पण ते जास्तीत जास्त वेळ झोपून राहत असत. असंच त्या दिवशी देखील संक्रांत होती. आप्पा घरात त्यांच्या खोलीत होते. हर्ष बाहेर गेला होता. रोहिणी आणि तिच्या सासूला देववसाला जायचं होतं आणि आर्या देखील झोपली होती. त्यामुळे रोहिणीने आर्याला उचलून आप्पांपाशी आणून ठेवलं आणि म्हणाली, आम्ही येईपर्यंत फक्त लक्ष ठेवा. आप्पाने होकार दिला. त्या दोघी व्यवसायाला निघून गेल्या. अर्धा तास गेला असेल. आप्पा खोलीत पुस्तक वाचत बसले होते. अचानक त्यांचं लक्ष आर्याकडे गेले, तर आर्या उठून बसले होते, पण ती रडत नव्हती, ती हसत नव्हती, ती फक्त एकटक आप्पांकडे पाहत होती. सुरुवातीला त्यांना काहीच जाणवले नाही. जसजसे ते आर्याच्या जवळ गेले त्याने तिला आर्या आर्या आवाज दिला, पण तिने काहीच उत्तर दिले नाही. ती एकटक आप्पांकडे पाहत होती. अचानक आप्पांचं लक्ष खोलीच्या आरशाकडे गेलं आणि त्या आरशात त्यांना आर्याच्या जागेवर गणपतची बायको त्याच हिरव्या साडीत दिसली आणि ती पोटूशी दिसत होती. ती त्यांच्याकडे एकटक पाहत होती. समोर पाहिलं तर आर्या होती आणि आरशात पाहिलं तर गणपतची बायको. आप्पांना काहीच सुचत नव्हतं. भीतीने ते गांगरून गेले होते. ते पळत उठून खोलीबाहेर आले. त्यांना नीट श्वास देखील घ्यायला येत नव्हता. त्यातच त्यांच्या मनात आलं की आता एकच उपाय आहे, विहिरीकडे जाऊन माफी मागणे. असे मनात येताच ते विहिरीकडे धावू लागले. त्यांनी मागे वळून पाहिलं तर आर्या देखील त्यांच्या मागे येत होती, पण ती नुसती त्यांच्याकडे पाहत पळत होती. आप्पा पडत धडपडत विहिरीपाशी पोचले. त्याने आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये सगळा गाळ आणि कचरा साचला होता. ते विहिरीमध्ये डोकावून ओरडत माफी मागत होते. त्यांचा तो आवाज विहिरीभर घुमला.
पण व्यर्थ. एवढ्यात त्यांना मागून आलेल्या त्यांच्या नातीच्या रूपात असलेल्या गणपतच्या बायकोने धक्का दिला. ते विहिरीत पडले. त्यांना चांगलं पोहता येत होतं, पण त्यांचा पाय गाळात खोल रुतत गेला आणि आप्पा हळूहळू बुडत गेले. ते वाचवा वाचवा असं ओरडत होते, पण त्यांचा आवाज काही विहिरीबाहेर जाऊ शकला नाही. वरती काठावर उभी असणारी आर्या अचानक आप्पांना पाहून जोरजोरात रडू लागली. गणपतच्या बायकोचा सूड पूर्ण झाला होता, पण तिने सूड उगवण्यासाठी 3 वर्ष वाट पाहिली आणि त्यांच्या नातीच्या रूपाने तो सूड उगवला. इथेच आपली विहीर ही भयकथा संपली. कथेचे लेखक आहेत तेजस काकडे. धन्यवाद. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील असलेले बेलचे बटन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले भेटेल. आमच्या कथा तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा. तुमच्याकडे पण अशा काही कथा किंवा अनुभव असेल तर त्या तुम्ही आमच्या ईमेल आय डीवर शेअर करू शकता. आमचा ईमेल आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.